मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं कॉम्पिटिटिव्ह एक्झाम हबच्या या व्हिडिओमध्ये स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की जिल्हा परिषद औरंगाबादमध्ये नेमक्या शिक्षकांच्या आणि इतर शिक्षण विभागाशी संबंधित असणाऱ्या ज्याप्रमाणे विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक, इतर शिक्षक यांच्या नेमक्या जागा रिक्त किती आहेत। कारण याच्या मागचं असं आहे, हा व्हिडिओ देण्याच्या मागचं कारण एवढं आहे की याच्या अगोदरच म्हणजेच मी अजून एक व्हिडिओ टाकलेला होता की राज्यामध्ये नेमक्या शिक्षकांच्या जागा रिक्त किती आहेत आणि पवित्र पोर्टलद्वारे जी काही भरती प्रक्रिया 20,000 पदाची होणार असं सांगण्यात येत होतं। तर नेमकं याच्या मागचं तथ्य काय आहे यासाठी आपण जिल्हा परिषदेच्या अधिकृत वेबसाईटवर सुद्धा आपण बघू शकता की शिक्षण विभाग प्राथमिकमध्ये आपण जायचं आहे आणि तिथे आपण पदाचा तपशीलसुद्धा पाहू शकता की नेमक्या शिक्षकांच्या आणि शिक्षकेतर जे काही शिक्षण विभागाशी संबंधित पदं आहेत त्यांच्या जागा नेमक्या किती रिक्त आहेत। तर राज्यामध्ये अशी परिस्थिती आहे की शिक्षकांच्या रिक्त जागापेक्षा अतिरिक्त शिक्षक जास्त आहेत अशी परिस्थिती ही एका सकाळच्या पेपरमध्ये आलेल्या बातमीने वर्तवलेली आहे आणि त्यांनी दाखवलेली आहे आणि ती संपूर्ण बातमी, तो व्हिडिओसुद्धा मी आपल्या चॅनलवर टाकलेला आहे। तर त्याची शहानिशा करण्यासाठी आपण जिल्हा परिषद औरंगाबाद यांच्या वेबसाईटवर आलेलो आहोत आणि बघणार आहोत नेमक्या जिल्हा परिषद औरंगाबाद जिल्ह्यामध्ये नेमक्या शिक्षकांच्या जागा रिक्त किती आहेत। तर जाणून घेऊया। आपण बघू शकता ही जिल्हा परिषद औरंगाबादची अधिकृत साईट आहे। तर इथे गेल्याच्या नंतर आपण बघू शकता की विस्तार अधिकारी मंजूर पदं 45 आहेत, तर भरलेली पदं 27 आहेत, तर रिक्त पदं ही 18 आहेत। केंद्र प्रमुखाची 128 पदं हे मंजूर आहेत, त्यामधील भरलेली पदं 72 आहेत, तर रिक्त पदं 56 आहेत। मुख्याध्यापकाची 564 पदं ही मंजूर आहेत, त्यापैकी भरलेली पदं ही 555 आहेत, तर 9 पदं ही रिक्त आहेत। पदवीधर प्राथमिक शिक्षकांची मंजूर पदं ही 2004 आहेत, तर भरलेली पदं ही 1720 आहेत, तर रिक्त पदं 284 आहेत। सहशिक्षक 6760 आहेत, तर भरलेली पदं ही 6830 आहेत। तर येथे अतिरिक्त शिक्षक हे 70 आहेत, आपण जाणू शकता। तर माध्यमिक शिक्षकांच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर मंजूर पदं ही 483 आहेत, भरलेली पदं ही 460 आहेत, तर इथे रिक्त पदं ही 23 आहेत। शारीरिक शिक्षक जे आहेत त्यांची मंजूर पदं 55 आहेत, भरलेली पदं 49 आहेत, तर 6 पदं ही रिक्त आहेत। हस्तकला शिक्षकांची मंजूर पदं ही 55 आहेत, भरलेली पदं 26 आहेत, तर रिक्त पदं ही 29 आहेत। चित्रकला शिक्षकांची मंजूर पदं ही 55 आहेत, भरलेली पदं 31 आहेत, तर रिक्त पदं ही 24 आहेत। तर एकूण आपण जाणून घेऊ शकता की मंजूर पदं एवढी आहेत, भरलेली पदं आहेत, तर रिक्त पदं ही 449 आहेत, यामध्ये 70 पदं ही अतिरिक्त आहेत। तर आपण जाणून घेऊ शकता की शिक्षकांच्या बाबतीत जे 4 नंबरपासून 4, 5, 6, 7, 8 आणि 9 हे जे कॉलम आहेत हे शिक्षकांचे आहेत। तर याचा जर आपण सर्वांगीण विचार केला तर आपण बघू शकता की इथे पदवीधर प्राथमिक शिक्षक हे 284, तर सहशिक्षक अतिरिक्त आहेत 70, तर माध्यमिक शिक्षक 23, शारीरिक शिक्षण 6, हस्तकला शिक्षक 29, तर चित्रकला शिक्षकांच्या 24 जागा आहेत। तर या सर्वाची बेरीज जर लावली आणि त्याच्यामधून 70 मायनस केले तर आपण बघू शकता की नेमक्या जागा ह्या शिक्षकांच्या किती आहेत। तर जिल्ह्यांतर्गत एकूण 70 सहशिक्षक अतिरिक्त आहेत व पदवीधर प्राथमिक शिक्षकांच्या पदावर साधारणतः 70 ते 75 सहशिक्षक सद्यस्थितीमध्ये कार्यरत आहेत। तर अशी परिस्थिती ही औरंगाबाद जिल्ह्याच्या बद्दलची आहे। तर मित्रांनो, नेमक्या जागा ह्या पवित्र पोर्टलमध्ये द्वारे किती भरतील याची सध्या तरी शाश्वती आपल्याला सांगता येणार नाही, परंतु आकडे जे सांगतात ते सत्य आहेत। तर यावर आपण शहानिशा करणे, यावर पडताळणी करणे अतिशय गरजेचं आहे। नेमक्या जागा भरणार किती, रिक्त जागा किती आहेत, अनुशेष किती प्रमाणामध्ये भरला जाऊ शकतो, या आणि इतर अनेक प्रश्न हे आपल्यासमोर आता या सर्व बातम्यांमधून उपस्थित होत आहेत।